प्रवर्गासाठी ज्या काही 8 महानगरपालिका होत्या त्यापैकी जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाच्या महिला महापौर असतील। नक्कीच चित्र जे आहे ते हळूहळू स्पष्ट होत आहे। कल्याण डोंबिवली या ठिकाणी एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। ठाणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी एससी प्रवर्गाचा महापौर असेल। जालना, लातूरमध्ये एससी महिला प्रवर्गाचा महापौर असेल, तर दुसरीकडे जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोल्यामध्ये ओबीसी महिला प्रवर्गाचा महापौर आता विराजमान होणार आहे। अकोला, अहिल्यानगर या ठिकाणी महिला ओबीसी प्रवर्गाची महापौर, तर उल्हासनगर आणि कोल्हापूर या ठिकाणी ओबीसी महापौर असेल। तर पनवेल, इचलकरंजी या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा महापौर, तर चंद्रपूर आणि जळगाव या जागा ओबीसी प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत। हळूहळू चित्र जे आहे ते सध्या स्पष्ट होत चाललेलं आहे। अकोल्यामध्ये सुद्धा ओबीसी महिला महापौर जी आहे ती होणार आहे। अकोला पालिकेतही ओबीसी महिला महापौर विराजमान होणार आहे। आता ओबीसीमध्ये देखील 50% महिलांना आरक्षण म्हटल्यावर 8 ओबीसींपैकी 4 ठिकाणी ओबीसी महिला महापौर असणार आहे आणि त्या 4 जागा कुठल्या, तर जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची महिला असेल महापौर। नक्कीच आणि पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि उल्हासनगर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा महापौर विराजमान होणार आहे। तर जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या ठिकाणी ओबीसी महिला प्रवर्गाचा महापौर विराजमान होईल। परत आपण नजर टाकूयात पनवेलमध्ये कोण महापौर असणार, तर ओबीसी प्रवर्गाचा असणार। इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर असणार। चंद्रपूरमध्ये जी सोडत निघालेली आहे ती ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी निघालेली आहे। तर अहिल्यानगरमध्ये देखील ओबीसी प्रवर्गाची महिला महापौर असणार, तर कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर। आतापर्यंत ज्या सोडती निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण आकडा पाहिला तर 6 महिला उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळाल्याचं पाहायला मिळतं। याच्यामध्ये एससी प्रवर्गामधल्या महिला आहेत आणि ओबीसी प्रवर्गामधल्या महिला आहेत। एससी प्रवर्गामधल्या महिला ज्या ठिकाणी जालना आणि लातूर आणि ओबीसी प्रवर्गामधल्या महिला याच्यामध्ये 4 महानगरपालिकांचा समावेश, त्या आहेत जळगाव, त्याच्यानंतर चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला। असं एकूणच जर आपण चित्र पाहिलं तर आतापर्यंत 6 ठिकाणी महिलांना संधी मिळालेली आहे। अहिल्यानगरमध्ये देखील ओबीसी महिला महापौर असणार, अकोल्यामध्ये देखील ओबीसी महिला महापौर असणार, चंद्रपुरात देखील ओबीसी महिला महापौर असणार आणि जळगावमध्ये देखील ओबीसी महिला महापौर असणार आहे। तर कोणकोणत्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाच्या महिला महापौर असणार, तर या 4 जागा आहेत जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला। अकोल्यामध्ये सुद्धा ओबीसी महिला महापौर जी आहे ती विराजमान होणार आहे आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा ओबीसी महिला महापौर जी आहे ती विराजमान होईल। पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात, पनवेल आणि इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर बसेल, त्याच्यानंतर चंद्रपूर आणि जळगावमध्ये ओबीसी प्रवर्गातील महिला महापौर विराजमान होणार आहे। त्यानंतर इतर प्रवर्गाच्या देखील चिठ्ठ्या यानंतर निघतीलच, खुल्या प्रवर्गाच्या देखील निघतील, त्यामध्ये महिलांना किती 50% आरक्षण असणार आहे। मात्र सध्या आपण चित्र बघतोय ते एसटी प्रवर्गाचा महापौर हा कल्याण डोंबिवलीमधला, एससी प्रवर्गाचा महापौर हा ठाणे, तर एससी प्रवर्गाची महिला महापौर जालन्यामध्ये, तर एससी प्रवर्गाची महिला महापौर ही लातूर महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। आणि त्याच्यानंतर ओबीसी प्रवर्गातून जर आपण पाहिलं तर पनवेल, इचलकरंजी या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामधला महापौर बसेल। चंद्रपूर आणि जळगावमध्ये ओबीसी प्रवर्गामधली महिला जी आहे ती महापौर असणार आहे। चंद्रपूर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, अकोला या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामधल्या महिला ज्या आहेत त्या महापौरपदी विराजमान होतील। आता हे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष जो कोणी त्या महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहे किंवा त्या विचारात आहेत त्यामध्ये आता खळबळ माजलेली असणार आहे। आपल्याकडे निघालेल्या सोडतीप्रमाणे उमेदवार कोण याची चाचपणी किंवा त्याची चर्चा ही त्या पक्षामध्ये आता सुरू झालेली असणार आहे। नक्कीच अकोल्यामध्ये सुद्धा ओबीसी महिला महापौर जी आहे ती असणार आहे। एक सोडत जी आहे ती आता प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता